हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मी रवीना स्वागत करते तुमचं आमच्या स्वरा यूट्यूब चॅनलवर. आणि ही दोघं बहीण भाऊ बघा काय पोज देत आहे. तर आम्ही ते शिफ्ट झाल्यापासून आई पहिल्यांदाच माझ्याकडे आली होती. 2-3 दिवस तर घरच्या कामातच गेले, पण आईची एक इच्छा होती देहूला जायची. तर आम्ही थोडी तयारी केली आणि निघालो देहू दर्शनासाठी. बाहेर पडल्या पडल्या मुलांनी पिला उसाचा रस आणि आम्ही पोहोचलो पुण्याजवळच्या पवित्र ठिकाणी देहू संत तुकाराम महाराजांच्या जन्मभूमीला. घरातून निघतानाच मनात खूप उत्सुकता होती. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून अशा शांत ठिकाणी येणं खरंच खूप गरजेचं असतं. आणि देहू ही पुण्यापासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले सुंदर असं गाव आहे. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील फार मोठे संत होते. त्यांनी लिहिलेलं अभंग आजही लोकांच्या मनात स्पर्श करतात. त्यांनी लोकांना प्रेम, भक्ती आणि संयमाचा मार्ग दाखवला. देव म्हणजे फक्त मंदिरात नाही तर माणसाच्या मनात आहे, हे त्यांनी आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे. देहू मंदिर परिसर खूप मोठा आणि स्वच्छ आहे. तुम्हाला दिसतच आहे. आत गेल्यावर लगेच शांत वाटतं. इथे मुख्य मंदिरासोबत गरुड मंदिर सुद्धा आहे, गणपती मंदिर आहे आणि संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. शिवपिंड सुद्धा आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचं जरा काम चालू होतं, तर ते दर्शन आम्हाला घेता नाही आलं. प्रत्येक ठिकाणी दर्शन घेताना मनात वेगळंच समाधान मिळत होतं. तुम्ही बघू शकता, आम्ही जेव्हा गेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. तर दर्शन अगदी खूप मस्त झालेलं आहे. आणि हे आहे राम मंदिर. छोटे छोटे सगळे मंदिर आहे आतमध्ये. हनुमान मंदिर, राम मंदिर. खूप लोक इथे येऊन निवांत बसतात, प्रार्थना करतात, काही जप करतात, तर काही फक्त शांतपणे देवाकडे पाहत बसतात. इथे वेळ कसा जातो कळतच नाही. आणि नदीकाठी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा असं दृश्य दिसलं. तुम्हाला पुढे दिसेलच, मी सांगितलेलं आहे पुढे, फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. इथे फोटोग्राफी अलाउड नव्हती, तर मी काही जास्त घेऊ शकले नाही. हे आमचं स्वरूप छान पाया पडतं. खूप सुंदर अशी स्वयंभू मूर्ती होती विठ्ठल रुक्मिणीची. छान असं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो पुढच्या मंदिराकडे. देहू मंदिरात एक खास गोष्ट म्हणजे इथला वारकरी ध्वज. हा ध्वज वारकरी संप्रदायाचं प्रतीक आहे. या ध्वजावर विठ्ठलाचं नाव, टाळ, मृदुंग आणि भक्तीची ओळख असते. तो भक्ती, एकता आणि विश्वासाचं चिन्ह मानला जातो. जेव्हा वारी सुरू होते तेव्हा हा ध्वज पुढे असतो आणि त्यामागे लाखो वारकरी चालतात. देहू मंदिर परिसरात एक सुंदर राम मंदिर सुद्धा आहे. देहू मंदिर परिसरात फिरताना एक खास गोष्ट दिसते. इथे भिंतीवर बोर्ड्सवर संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि सुविचार लिहिलेले आहेत. या ओळी वाचताना खूप छान वाटतं, कारण त्या आपल्याला जीवनाबद्दल खूप काही शिकवतात. काही ओळी संयम शिकवतात, तर काही प्रेम, तर काही भक्तीचा मार्ग दाखवतात. फक्त दर्शन नाही तर इथे चालत चालत संतवाणी वाचायलाही मिळते. म्हणजे डोळ्यांनी पाहणं आणि मनाने समजून घेणं दोन्ही एकत्र होते. त्या बोर्ड्सवरचे अभंग पाहिले की वाटतं संत तुकाराम महाराज आजही आपल्यासोबत बोलत आहेत. तुम्ही बघू शकता आतलं हे मंदिर खूपच छान, स्वच्छ आणि कोरीव आहे. सगळीकडे शांतता आणि पॉझिटिव्ह वाईब जाणवते आणि मन एकदम शांत होतं. प्रत्येक कोपरा नीटनेटका ठेवलेला आहे. इथे बसलं की वेळ कसा जातो कळतच नाही आणि मनाला वेगळी शांतता मिळते. कॅमेरा जितकं सुंदर दिसते, प्रत्यक्षात देहू मंदिर त्याहूनही सुंदर वाटतं. इथे लिहिलेल्या काही ओळी मी वाचते. येऊन या कृपावंते तुका स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी, देऊनी प्रसाद केले सुखी, माझी वाढविली मती, गुण वर्णविया स्फूर्ती, तिला म्हणे मी बोलता दिसे परी त्याची सत्ता. तर हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अभंग म्हणजे देवाची भक्ती, अनुभव आणि जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या काव्यरचना.
तर देहू मंदिर परिसरात बोर्ड्सवर संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहिलेले आहेत, हे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी. तर हा एक अभंग मी वाचला, तो खूप सुंदर आहे. यात संत तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा गुरूंची कृपा होते तेव्हा ते डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात, मन सुखी होतं आणि बुद्धी अजून चांगली होते. हे अभंग वाचताना वाटतं की देव आणि गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहेत. फक्त दर्शन नाही तर इथे आलं की संतवाणी वाचून मन अजून शांत होतं. इथे असलेलं हे झाड खूप शांतता देतं, त्या सावलीत बसलं की मन एकदम रिलॅक्स होतं. या सुंदर झाडाखाली गरुड मंदिर आहे. गरुड म्हणजे भगवान विष्णूंचे वाहन. त्यांना शक्ती, भक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. खूप लोक इथे येऊन गरुडाला नमस्कार करतात आणि मनापासून प्रार्थना करतात. गरुड मंदिराजवळ उभं राहिलं की वेगळीच शांतता जाणवते. झाडाची सावली आणि गरुड मंदिराची भक्ती मिळून इथे खूप प्रसन्न वाटतं. दर्शनानंतर आम्ही इंद्रायणी नदीकाठी गेलो. नदीचं पाणी शांतपणे वाहत होतं. काही लोक स्नान करत होते तर काही नदीकाठी बसून ध्यान करत होते. त्या वातावरणात उभं राहिल्यावर मन खूप हलकं वाटतं. इंद्रायणी नदीकडून मंदिराकडे पाहिलं तर एक खूप खास असं दृश्य मला दिसलं. मंदिराच्या कळसावर देहूचं नाव आणि संत तुकाराम महाराजांचा फोटो आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावर सतत गरुड उडताना दिसत होता. मी आईला पण सांगितलं, म्हटलं बघ तिथे कसा गरुड तिथेच उडतोय, इकडे तिकडे जातो आणि परत तिथेच येऊन बसतोय. आणि असं सांगितलं जातं की संत तुकाराम महाराज गरुडावर बसून वैकुंठाला गेले होते. ते दृश्य पाहिल्यावर मी थोडी सरप्राईज पण आणि खूप ब्लेस्ड वाटलं मला. खरंच वाटलं की आपण काहीतरी फार पवित्र अनुभवतोय. देहू हे पालखी सोहळ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी वारीच्या वेळी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूपासून पंढरपूरला निघते. लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात चालत असतात. तो सोहळा पाहायला मिळणं म्हणजे आयुष्यातला खूप मोठा अनुभव असतो. वारीच्या वेळी देहू पूर्ण भक्तिमय होतं. सगळीकडे अभंग, गजर, विठ्ठल नामाचा आवाज असतो. त्या काळात इथे येणं म्हणजे वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं. देहूला आलं की टेन्शन, चिंता, धावपळ सगळं विसरायला होतं. थोडा वेळ स्वतःसाठी, मनासाठी, देवासाठी मिळतो. कॅमेऱ्यात जितकं सुंदर दिसते, प्रत्यक्षात देहू त्याहूनही जास्त सुंदर आहे. पहिल्यांदा येणाऱ्यांनी नक्की एकदा तरी इथे दर्शन घ्यावे. आजचा देवदर्शन अनुभव आमच्यासाठी खूप खास होता. मन अगदी शांत झालं आणि खूप छान वाटलं. तर आम्ही आता पोहोचलोय घरी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ना भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हरी विठ्ठल.